आपल्या इकडे विक्री होणार आहे। त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला। त्याचं नाव जुनैद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मूळचा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून 2 किलो चरस त्याची किंमत जवळजवळ 12,62,000 आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेला आहे आणि याच्यात आणखीनही काही पुढे डेव्हलपमेंट आहेत। याला इंट्रोगेट केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। आता याचा बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा चरसचा चालत आहे। त्याच्यावरती आपण पुढच्या आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँचने केलेल्या या ठिकाणी आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल। नेपाळवरून हा बिहारमध्ये चरस कसा आला महाराष्ट्रात तो कसा आला? याच्यामध्ये बाय रोड नेपाळ टू बिहार आलेला आहे आणि बाय ट्रेन आपल्या याच्यामध्ये आलेला आहे। तर याची आणखीनही माहिती घेत आहोत की याचा बाकीचे इथं पण रिसिव्हरही आपल्याला एक या ठिकाणी मिळालेला आहे। तर बाकीच्या याच्यामध्ये काही नेक्सस इन्व्हॉल्व आहे का त्याचाही तपास याच्यामध्ये चालू आहे। आयुक्तालय गुन्हे शाखा लेखक 2 यांची टेक्निकल ॲनालिसिस आणि मोबाईलच्या मिसिंगबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2चे सिनियर PI योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली। त्यानुसार ACP शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामगिरी झालेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 30 मोबाईल हस्तगत झालेले आहेत। हे जे 30 मोबाईल आहेत ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत। त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे, निजामपुराचा एक आहे, भिवंडी शहरचा एक आहे, असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ 25 मोबाईल शोधण्यामध्ये युनिट 2ला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे। नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 कडून करण्यात आलेली आहे। टोटल मिळून 30 चोरीचे मोबाईल आणि 25 मिसिंग मोबाईल असे 55 मोबाईल असताना युनिट 2ने केलेले आहेत। त्याची जवळपास किंमत 9,65,000 अशी आहे। स्नॅचिंग असेल तर स्नॅचिंगच्या याच्यामध्ये आपल्याकडे जे रिकवर झाले ते स्नॅचिंगमधले काही रिकवर झालेले नाही। हे जे मोबाईल आहे ते घरफोडीमधले। म्हणजे सिनियर PI दिलीप पाटीलांच्या त्यांच्या टीमला एका आरोपीची माहिती मिळाली। त्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिल्या ताब्यात घेतलं आणि बाकीचे 3 आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये एकावरती जुनेही घरफोडीचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत। तर आणखीनही याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का घरफोडीमध्ये तपास चालू आहे। तर युनिट 1ने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये 12 मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला जप्त झाले।